वाटतंय तुम्ही किती एकर मध्ये उत्पन्न घेतलंय, कसं साधारण खर्च काय? हे आपलं कमी कमी 3 ते 4 एकर पॉली हाऊस आहे, 3.5 एकर पॉली हाऊस आहे. हे बनवण्यासाठी कमीत कमी आमचे 75 ते 80 लाख रुपये गेले ते. आपण कुठली सबसिडी न घेता आपण स्वतःच प्रायव्हेट केलेलं आहे या सगळ्या गोष्टी. आणि याच्यातून विषय असा होतोय की ह्या दोऱ्या आल्या, हे मल्चिंग आलं, हे रोपाची एक काडी 20 रुपयाला आहे. असे साधारण 60,000 काडी आहे आपली टोटल. तुम्ही गणित लावा, 60,000 काडी आहे. याला दिवसाआड खत सोडायला लागतात. एक खत सोडायचं म्हणलं तर 5,000 रुपये जातात. पूर्ण 3-4 एकर सोडायचं म्हणलं तर. औषध मारायचं म्हणलं तर 3 ते 4 दिवसाला औषध मारायला लागतं. त्याची पण कॉस्ट लय बरेच ब्रँडेड औषध मारायला लागतं. असं नाही की त्याला आपण कुठलं पण औषध आणायचं मारायचा विषय नसतो. आज माझ्याकडे 4 ते 5 लोक आहे कामाला. आज त्यांचा पगार पाहिलं तर एका 500 रुपये रोज आहे एका माणसाला. आज आमच्या घरात सगळी फॅमिली, मी असो किंवा पत्नी असन, आई वडील असन, सगळ्या गोष्टी, भाऊ असन, सगळे राबतोय. पण आज काहीच उत्पन्न निघत नाही. आज माझा खर्च कमीत कमी नाही म्हणलं तर 15 ते 20 लाख रुपये खर्च आहे या गोष्टीला. माझी अपेक्षा होती 50 ते 60 लाख रुपये होईल या गोष्टीत, पण काहीच उत्पन्न होत नाही. आज मी लॉस आहे पूर्णपणे. काहीच म्हणजे माझा जो खर्च आहे 12-15 लाख रुपये ते पण उचलवणार नाही. आज मला अक्षरशः फेकून द्यायची वेळ आलेली या युद्धामुळे, बाकी काही नाही. जर आज युद्ध नसतं तर आज माझ्या मला सोन्याचा भाव आला असता. आज काय घेऊन माझे पैसे झाले असते, पण आज काहीच पैसे झाले नाही माझ्या मालाचे. सरकारकडून काय? सरकारकडून एकच अपेक्षा आहे की बाबा आम्हाला किमान मला हमी भाव दिला तर तुम्ही आम्हाला काय कर्ज देऊ नका, काय नका करू, फक्त आमच्या मालाला योग्य हमी भाव द्या. आज आम्ही खुश राहील सगळ्या गोष्टीत. असं नाही की माझे डोबळीचे फक्त, बाकीचं कलिंगड पण आहे, कोथिंबीर आहे, ऊस आहे, सगळ्या गोष्टी सगळं राबते, पण काही वसूल होत नाही पैशांची. अक्षरशः लय वाईट वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर.